काय रे, काय चालू आहे? काहीतरी वेगळं सुरू दिसत आहे. आमचं आम्ही पाहून घे, काय करायचं? जे काही मी पाहतोय ते काही बरोबर दिसत नाही. काय रे, तुमचा काय संबंध? आमच्या भानगडीत पडू नका काका. पोरांनो, तुम्ही देशाचं भविष्य आहात. अशा पद्धतीने जर तुम्ही वागत असाल तर या देशाचं कसं होईल? काका ते देशागिशाचं सांगू नका. आम्ही आमचं पाहून घे. अंमली पदार्थाचा वापर विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर घातक परिणाम करतो आणि त्यामुळे त्यांचे अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता लावते. स्मरणशक्ती व शिकण्याची प्रक्रिया ही कमी होत जाते, कमजोर होत जाते आणि अंमली पदार्थाच्या सेवनामुळे मुलांच्या आणि इतरही लोकांच्या वर्तवणुकीत चिडचिड, राग, नैराश्य इत्यादी वाढते आणि भविष्यातील संधी ह्या नष्ट होतात. शेवटी व्यसनाधीनता ही विद्यार्थ्याच्या जीवनाचे नुकसान करते आणि म्हणूनच माझे असे म्हणणे आहे की लहान मुलांनी आणि सर्वांनीच व्यसनाधीनतापासून, अंमली पदार्थापासून दूर राहावे आणि आपले भविष्य तसेच देशाचे भविष्य सुरक्षित ठेवावे. धन्यवाद. युवकांप्रती प्रेम, आस्था असल्याने अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या युवकांना या अजगरी विळख्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत आहे. काही युवकांना या विळख्यातून बाहेर काढणे शक्य झाले, परंतु काहींच्या बाबतीत अपयश आले. त्यांना अकाली मृत्यूला सामोरे जावे लागले. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय अंमली पदार्थांच्या गैरवापराच्या समस्येवर दिल्लीद्वारा लक्ष केंद्रित करणे आणि त्याविरुद्ध जनजागृती करणे याकरिता उपक्रम राबविण्यात येत आहे. हेल्पलाईन क्रमांक आहे 1933. अंमली पदार्थ मुक्त भारत या मोहिमेत सामील होऊन युवकांचे आयुष्य सुरक्षित करा.